कारण कन्या अजून लोकांना हे माहित नाही मुलगा जन्माला आल्यावर कितव्या महिने रांगते. महिला मंडळ लय कीर्तन ऐकले, लय भागवत ऐकले तुम्ही ना. पोरग कितव्या महिने रांगते बापाला नसते माहित, पण मायाचं काम असते. आपलं कीर्तन असं आहे, बाप दाखव माहित आहे कितव्या महिने रांगते पोरग. बरं आहे आता हे रावजी कीर्तन आहे का माहित कोण आले माहित आहे पण सांगत नाहीत त्या बाया. त्याला माहित आहे कुठे बसता सांगलं तर गळ्यात पडेल ना. 7व्या महिने पोरग रांगते. पोरग पहिले समोर रांगते, पण मुलगी कितव्या महिने रांगते. मुलगी रांगते 3.5 महिन्याची असताना, पण मुलगी पहिले मागे सरते. तुम्ही म्हणसान तुम्ही ना बाहेर पण करायला असते, पण मी आळंदीला असताना आमचे गुरुवर्य जयराम महाराज भोसले आम्हाला सिद्ध बेटावर सांगायचे हे सर्व व्याख्यान. आणि मुलगी मागे का सरते इको देऊ नको दादा. आणि मागे सरल्यानंतर पुढे सरते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते मुलगी 21 कुळाचा उद्धार बापाच्या घरचा करते आणि 21 कुळाचा उद्धार सासरचा करते. जर भगवत भक्त निघाली तर मग ज्या मुलावरती तुम्ही जसे संस्कार देसाल, गारा ओलाय नको देऊ विठाला विठाला मी गायन करताना मध्ये इको द्यायचा आणि मी ट्रान्सलेशन करताना इको नकोच कमी करून टाकायचा एकदम. आणि त्यावेळेस तुकोबाराय सांगतात त्यांच्या ठिकाणी धन्यता आहे. मग तुकोबाराय म्हणतात अशा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक स्वभावाचे. कशाने निर्माण होती तर सत्वगुण त्या ठिकाणी निर्माण होईल. त्यांची सेवा कोणाची, जे गीता आणि भागवत. गीता कोणाला सांगितली, अर्जुनाने. एकट्याने सांगितली काय, आपल्या करता नाही त्याचा उपयोग. गीता सांगितली अर्जुनासाठी पण उपयोग झाला आपल्यासाठी. पण त्या काळात काही लोकांना ती गीता कळत नव्हती, म्हणून गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ज्ञानेश्वरी निर्माण केली. गीता सांगत ती अर्जुना करता, आबा करता सांगली गीता आणि नाता करता सांगलं भागवत. ज्याची मेघा ठिकाणावर असतील त्याला समजेल. आबा करता काय सांगली गीता आणि नाता करता भागवत. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड म्हणजे ज्याच्यामध्ये खंडन नाही. लोक मोबाईल लावतात, फोन लावतात, फोन लावलं की काय म्हणतात, हॅलो. मी सांगतो रामकृष्ण हरी इकून म्हटलं त्याला तिकून काय म्हणणं आहे, रामकृष्ण हरीच म्हणणं आहे. म्हणजे नामस्मरण बी होईल, उच्चारही होईल. आता ते कॅसेट न्यारी आहे, जाऊ द्या तो विषय. त्या 48 साली या मोबाईलचा शोध लागला होता आणि त्यानं त्यांच्या बायकोने हॅलो म्हटलं होतं. लोक ते सुन म्हणून राहिले आहे, हे माहित नाही लोकांनी. म्हणून त्याकरता कीर्तन ऐकावं लागतं. कीर्तन म्हणजे माणसाची जागा दाखवून देते माणसाने काय आहे. ज्या ठिकाणी आनंद आहे त्या ठिकाणी दुःख आहे, ज्या ठिकाणी दुःख आहे त्या ठिकाणी सुख आहे. पण पहिले भोगावं लागतात दुःख, नंतर भोगावं लागते आनंद. ज्या आईला आज त्या मुलाला जन्म दिला की त्या आईला पहिले काय भोगावं लागलं, 9 महिने दुःख भोगावं लागलं. नंतर ती प्रसूत झाली. आज त्याचं बारसा आहे, मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यामधला आजचा
शुक्रवार दिवस आहे, भाग्य आहे. परंतु त्याच्यावरती त्यांनी ते संस्कार टाकलेत म्हणून तो सत्वगुणाचा पुतळा तयार झाला. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो नावा रूपामध्ये आणला आणि नावा रूपामध्ये आणून म्हणून पुत्र भावायचा गुंडा ज्याचा तिन्ही असा पाहिजे. एक तर तो देशाच्या तरी कामी असला पाहिजे, नाही तर मग वारकरी तरी बनला पाहिजे, माळकरी तरी बनला पाहिजे, घराच्या तरी कामी आला पाहिजे, त्याला आपला प्रपंच व्यवस्थित करता आला पाहिजे, त्याला आपला संसार व्यवस्थित करता आला पाहिजे, त्याला आपला परमार्थ सुद्धा व्यवस्थित करता आला पाहिजे. संत सांगतात व्यवहार न करतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला. व्यवहार आहे पहिले, लतिका व्यवहार सर्व हा संसार वाया म्हणून आपण जे आज आपल्या घरामध्ये झोपत आहे, आज आपण जे आपल्या घरामध्ये समाधान मानत आहे, हे कोणाच्या भरोशावर. दिल दिया है जान दे असा पुत्र पाहिजे की जो आपला स्वतःचा देह देशासाठी धर्मासाठी नवे नवे तर या देशासाठी अर्पण सुद्धा करू शकतो. तरुण संत आणि त्या पुत्राचा करता काय करावं लागेल, सात्विकच कार्यक्रम लागतील. म्हणजे तो सत्वगुणी तयार होईल. आणि तमगुणी जर कार्यक्रम करसाल तो झिंगिरान चिकिना तो झिंगाटच आहे भाऊ. माय धुई माती बाप शिंगा आणि पोरगा होई काय पुसता घरात धिंगाणाच धिंगाणा. म्हणून सात्विक मुलं तयार होण्याकरता जसं आज भाऊनी त्यांच्या नातवा करता त्यांच्या मुलावरती ते संस्कार टाकलेत म्हणून त्याच्या बारशावरती आज कीर्तन जगामध्ये लोक सुशिक्षित खूप झाले, खूप लोक सुशिक्षित झाले पण सुसंस्कारित नाही झाले. बघा बरीच मंडळी आज आपण जेवण केलं सर्वांनी
मिरच्याची भाजी बी खूप जोरदार व्हायला होती. आपण जेवण केलं हे आपलं भारतीय बैठकचं जेवण आहे. आरती जेवण केलं आपण पंगत मध्ये, हे कोणतं जेवण आहे? आपल्या भारतातलं. पण लोकांनी इथं हे पद्धत मोडून टाकली. मी वाईट नाही बोलणार. लोकांनी हे बसून जियाची पद्धत त्याला समजीन पायातलं बी काढत नाही. हातात ताट, तटी भाजी घेते, आठी मीठ घेते, तटी पोळी घेते, तटी कांदा घेते, भिकाऱ्यासारखं ताट घेऊन उभं राहून पायातलं. ही कोणती पद्धत आहे? कोणता गुण तयार होईल त्या अन्नामुळे पोटामध्ये? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी नाही सांगत. जैसे खावे अन्न तैसे होय मन. आणि तुम्ही ज्या प्रकारचं अन्न सेवन करसाल त्या प्रकारचं तुमच्या देहामध्ये मन तयार होईल. या देहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, 11वं मन आहे, चतुष्ट अंतकरण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टीपासून प्रत्येक जीवाचं अंतकरण तयार झालं. 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे. याच्यामध्ये 3 गुणाची प्रकृती आहे, रजगुण, तमगुण, सत्वगुण. भगवान परमात्माने हा देह आपल्याला दिला. कशा करता दिला? संसारा करता दिला. पण संसार करून परमार्थ करणं हा जीवनामधला सार सांगतो. दुधामध्ये तूप आहे पण दिसत नाही. उसामध्ये साखर आहे पण दिसत नाही. लाकडामध्ये अग्नी आहे पण दिसत नाही. तसं या माईक मध्ये करंट आहे, लाईट आहे पण दिसत नाही. तसं या देहामध्ये देव आहे मग दिसत नाही. त्याची काय करावं लागते? ओळख. आणि त्याची ओळख कोण करून देतात? आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे. प्लॉट मधामध्ये कोण पाहिजे? एजंट. बरोबर आहे. आपल्याला बैल घ्यायचे आहे. बैल मधामध्ये कोण पाहिजे? दलाल. समजून राहिला नाही कीर्तन? मधात कोण पाहिजे? दलाल. आपल्याला शेत घ्यायचं आहे. मधामध्ये कोण पाहिजे? मग याच्यामध्ये सर्व एजंट पाहिजे, दलाल पाहिजे. मग डायरेक्ट इनडायरेक्ट देवाकडे जाता येत. मधात कोण पाहिजे? ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि महावैष्णव ज्ञानोबाराय बोलतात, जाणून गुरु भजीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत बोलतात. त्याकरता गुरु लागेल. पण तो गुरु काय करून देईल? तो स्वतःची ओळख करून देईल. पहिले मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, मग मुक्कामाचं ठिकाण कोणतं आहे. नाथ महाराज म्हणतात ओळखीला हरी धन्य तो संसार. सांगली पैठणकर नाथ बाबांनी. नाथ महाराज म्हणतात ओळखीला हरी धन्य तो. कोण धन्य आहे संसारात? 50 एकर जमीन, 2 ट्रॅक्टर, 4 पोरं. धन्य सांगला नाही. तुकाराम महाराज कोणाला धन्यता देतात? भाग्यवंता घरी त्याच्या घरी भजन आहे, पूजन आहे. एक जण म्हणे महाराज एक माणूस 10:30 वाजता उठला,
मग कथा होती आता जालन्यामध्ये. तो माणूस 10:30 वाजता उठला. मी म्हटलं का हा उठ्याची वेळ आहे का आता? तो म्हणे महाराज तो माणूस भाग्यवान आहे, त्याला काही कमी नाही, कंपनी आहे, तो 10 वाजेला सोडून 12ला उठी. मी म्हटलं हा जर 11 वाजता 10 वाजता उठणारा भाग्यवान आहे तर घाटीच्या दवाखान्यात औरंगाबादले रात्रंदिवस लोक झोपेल आहे, त्याच्यासारखे भाग्यवान कोणीच नाही. ते खूपच भाग्यवान की दिवसाही झोपेल रात्री झोपेल. हे भाग्य रे, भाग्य तरी नव्हे धन पुत्र द्वारा निकट संताजवळ. मग संत कळाले पाहिजे. संत जवळी असती दया पौर्णिमा ओळखती, ज्याचा भाग्योदय झाला तेने साधू ओळखला. साधूची ओळख सांगितली तुकोबाने. साधू कोणाने म्हणा? अरे साधू होऊन तर रावण बी आलता, पण साधू होता का रावण? ज्यावेळेस सीतेला घेऊन गेला तर म्हणून साधू नव्हता तो. मग साधू कोणाने म्हणा? ज्याचे 6 विकार धुतल्या गेले. काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार, मद, मत्सर हे विकार आहे. हे विकार धुतल्या जातात. वृत्ती साधू झाली पाहिजे आणि त्याची वृत्ती साधू होईल त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आनंद आहे जीवनामध्ये. म्हणून देवाची ओळख महत्वाची आहे, देवाची भेट महत्वाची आहे. दुधामध्ये तूप आहे, कधी क्रिया करावं लागेल? दूध तापवावं लागेल, त्याचं मंथन करावं लागेल आणि मंथन केल्यानंतर 2 पदार्थ निघतील. एक निघेल ताक आणि एक निघेल लोणी. लोणी आहे 800 रुपये किलो आणि ताक आहे 40 रुपये लिटर. निघले दोघं बी दुधातूनच, पण दोघांचा भाव वेगळा आहे. कारण ज्यावेळेस तुकोबाराय सांगतात हे कळील. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात निवृत्तीनाथाने जर मला ज्ञान दिलं नसतं तर मी जगाच्या समोर एवढे मोठे महान ग्रंथ लिहू शकलो नसतो. असा अमृता अनुभवामध्ये माऊली लिहितात. माझाचे अनुभव केलासे प्रगट, सुटले उपाधी निमाले कटकट. माझा मी उरलो अनुभव झाला, विसरू कसा मी सतसंगतीला. एक माणूस पण ठेवलाय का शाहूकारानं? कारण मन पण ताब्यात पाहिजे. मन चपळ आहे, चंचल आहे. त्या शाहूकारानं पण ठेवला. जो कोणी म्हणजे आपला बोकड्या चारून आणली आणि 5 वाजता धान्य खाणार नाही त्याला 25,000 रुपये बक्षीस. सगळं गाव तर सावकाराला बोकड्या चारायला न्यायला लागलं. बोकड्या दिवसांदिवस सुधरत चाललं पण कमी नाही. 5 वाजले की धान्य मांडे दिवाणजी ते बोकड्या काय करून टाके? खाऊ नसता. एक मुक्ताबाईच्या वारीवर वारकरी बाबा निघाले आणि त्या गावातून चालले. त्याने विचारलं का काय गडबड आहे? म्हणजे शाहूकाराचा पण आहे. म्हणे काय पण आहे? म्हणजे शाहूकाराचा पण आहे. जर बोकड्या चारून आणल्यावर 5 वाजता धान्य खाणार नाही त्याला 25,000 बक्षीस. वारकरी बाबा म्हणत एवढीच गोष्ट? ते म्हणे महाराज महिना झाले बंद, गाव थकलं, तुमचा एक काष्टा आठी कुठे मिळवता व्हा पुढे. कधी काय लोक. माझी गाडी आता परवा दिवशी खराब झाली होती. मी जालन्याहून कीर्तना करता चिखलीला यायचो. बसवर गेलो स्टँडवर. आता गाडीत चढायला लागलो. जालना चिखली बस होती लागेल. चढता चढता 2-3 महिला मंडळ जमा झाले. म्हणजे महाराज कपायाला बुक्का दिसते, महाराज आहे ना, इतकी घाई गाडीत चढायची म्हणे. म्हणतात हे बरोबर आहे. मी मागे थांबलो. सगळे प्रवासी चढले, मग मी चढलो. मग इकून तिकून जागा भेटलीच नाही. ते दुसरी बाई त्या बाईला कशी म्हणते, हे लोक असे झांबले असतात ना. कोणते? धोत्राईवाले. भेटली कंडक्टरच्या बाजूच्या सीटवर जागा थोडीशी. मी बसलो. एक माणूस लगेच एका ताईचं गाडीत चढून दिलं. त्या बाईचं एवढंसं पोरग एक बॅग. मी त्या शेजारच्या ताईला म्हणतात ताई जरा बाजूला सरकार, तुम्ही 2 असतं बाया आहे, या बाजूला लहान मुलं आहे, बसू द्या ना. म्हणे एवढी की होते तुम्हाला उभं राहताय? बरोबर आहे. मग मी उभा राहिलो, माझ्या जागेवर त्या ताईने बसवलं. ते तिकडची बाई त्या बाईला काय म्हणते, त्या लोकांना सवय आहे उभं राहायचं. कुठे? हा धोत्राईवाले कीर्तना.
ते तिसरी म्हणते ते काय फुकाचे उभे राहतात. व्यवस्थित घेणं नाही ना. तो साधू होणं सगळ्यात सोपं आहे, पण साधू होऊन जगणं लय कठीण आहे. महाराज म्हणजे सगळ्या गावाची बाबी. कठीण काम आहे. लोक काय म्हणतील, आमची गाडी कधी निघली ना, लोक बोलत नाहीत महाराज. आमची गाडी कधी निघली ना, आमचा ड्रायव्हर असते बाजूने बसेल, मी असतो इकडून, गाडी निघली की लोक बोलत नाही. चालली ना, ते परमार्थ करत नाही, आणि जो करते त्याने करू देत नाही. मी सांगतो तुम्ही घाम नका पुसत जाऊ, अजिबात नाही पुशाचा घाम. कारण हे लोक तुम्हाला माहित नाही काय म्हणतात. हे म्हणतात इतके वाजून पाय धागे तिथं वाजवल्यावर कोणता बोल निघते कसा काढा लागते. 4-4 वाजता आमच्या घाटावर मुर्दांग घेऊन बसायला का, थंडीमध्ये पोरायले असे घाम फुटतात 4 वाजेपासून घाटावर. या तुम्ही जरा घाटावर पहा. आता मी समाधी सोहळ्याला आळंदीतच असतो. विठ्ठला विठ्ठल परमार्थ नव्हे रे पुराच्या गोष्टी. परमार्थ करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एक माणूस प्रवास करत होता, पायात काटा मोडला. सुख झालं का दुःख झालं? दुःख. काटा वाईट की चांगला? वाईट. बरोबर उत्तर दिलं तुम्ही, कारण पायात मोडला, दुःख देऊन बसला तो. पण साधन काही नाही म्हणून दुसऱ्या येडा बाबडीचा काटा मोडला. आणि काट्यानं काटा, लोक असेच काटे काढतात. आता काटा वाईट की चांगला? आता चांगला झाला तो. म्हणून संसार वाईट नाही. संसार करण्याचा मार्ग ज्या संतांनी आम्हाला शिकवला, ज्या साधूने आम्हाला दाखवला, तो आमच्या लक्षात बसला नाही. म्हणून आम्हाला संसार वाईट वाटतो. संसार हा वाईट नाही, संसार दुःख म्हणून सांगला. पण तो सुखमय करायचा असेल तर काय करावं लागेल? मार्ग दाबून गेले आधी. जो संतांनी मार्ग दाखवला, एक आजी वाकई शिवत जाय, आणि वाकई शिवता शिवता त्या आजीची सुई हरपली. घरात सुई हरपली. मग आजी आली दारी. संध्याकाळची वेळ, मोठा लाईट लागला ग्रामपंचायतचा पांढरा, आणि त्याच्या खाली थांबल्याला लागली. काय? सुई. तिकून 2-4 जण आले गावातले. आजी काय झालं म्हणे? सुई हरपली म्हणे. कुठ थांबल्या? ते बी लागले, ते थांबलू लागले. पण मागून सरपंच साहेब आले. म्हणजे काय गडबड आहे म्हणे? काय नाही, आजीची सुई हरपली. मग सरपंच विचारे, आजी सुई कुठे हरपली? घरात. मग झांबण कुठे लावली? लाईटा खाली सापडी. तसा देव झांबण कुठे लावला? या तीर्थाला जाय, त्या तीर्थाला जाय. हा तिकडेच लंबा लागते काही काही ठिकाणी, त्याचे फक्त घरी येतात. म्हणून त्या करतात तीर्थाधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज म्हणतात देव तिथं नाही, देव तुमच्या जवळ आहे. कांदा मुळा भाजी बाई माझी. ज्या सावता महाराजांना त्रास झाला म्हणून त्यांना आपल्या मळ्यात पंढरपूर तयार केलं. भावे विना देव न फळे संदेह, गुरु विना अनुभव करू शकत नाही तो देव. तो सर्व ठिकाणी व्यापक आहे, जळीत तळी आहे, काष्टी पाषाणी आहे. म्हणून सांगितलं तुझं पाहता सावळ, तुझं पाहता माझे चित्त
तुझ्या पाया आणि मिठी पडली पंढरी राया. मग आपला भाव असेल तसा देव आहे. भावे विना देव, भाव पाहिजे. नामदेव महाराजच्या घरातली परंपरा होती, स्वयंपाक झाला म्हणजे नैवेद्य कुणाला जात होता? देवाला. इमानदारीने सांगा, आपल्या घरातला स्वयंपाक होते, आपल्या घरातला जो नैवेद्य देवाला जाते, कीर्तनात बसेल आहे, पण देवाची पोळी केवढी असते? छोटी. खरं बोलता, फक्त खरं सांगा, देवाची पोळी केवढी असते? म्हणा देव का खाते? चांगली. आणि आपली पोळी डाव्यावर बी बसत नाही, ते भरून. अरे ज्यानं हे विश्व निर्माण केलं, ज्यानं हे सर्व आपल्याला दिलं, त्याच्याशी खोटेपणा. देवाची कसा गट्टा दाबला, ज्याला समजीन त्याला समजीन. काय काय शेंगात मोजत, अरे म्हणत थांब ना, म्हणजे छातीवर वटा घेऊन पेरा लागते बुवा. अरे थांब, निस्ताय होईल जरा. हा मापत लोक शेंगा, कोणी म्हणे 200, कोणी म्हणे 250, कोणी म्हणे 300. त्याला कच्चा दाबून काही काही फुलावर फवारे मारत तुरीच्या. जा अवकाळी पडलं का नाही भाऊ? मी होतो जळगाव खानदेशले कथेले, ते म्हणत बाबा, म्हटलं काय? म्हणे सत्यानाश झाला, बंद्या तुरी बोंबल्या. कोणाच्या हाती आहे? देता देवविता, नेता नेवविता, ऐशी तया सत्ता समर्थाची. सज्जन का धन खाए, साधू और फकीर. आसपा भाऊनं पंगत दिली. सज्जनचं धन कोण खाते? साधू और फकीर. आमचे वारकरी मंडळी. सज्जन का धन खाए, साधू और फकीर, आणि दुर्जन का धन खाए, डॉक्टर और वकील. दुर्जनाचं धन कोण खाते? डॉक्टर नाही तर वकील. म्हणून त्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपलं घर, आपला प्रपंच, आपला संसार हा करायचा असेल ना, तुकाराम महाराज म्हणतात, हा बांधा सोप्या माळा घरे. बांधा तुम्ही किती बी, बांधून या घरे. उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. पण तो उत्तम व्यवहारानं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं पाहिजे. ते जर केलं तर जीवनामध्ये कमी होत नाही. एका बुवाला एक पोरगा होता, एकच होता, पण इतका बिलिंदर होता तो बी, तो कोणाचं चांगलंच ना पाहिजे, अजिबात नाही. एका जणाने जागा बांधली. जागा बांधल्यावर त्यानं वास्तू ठेवलं, वास्तू समजतं ना जागेचं. मग सगळ्या गावाला आजच्या पंगत सारखी पंगत. हा बी गेला जियाने. पहिल्याच पंगत ते दाबून जेवला. लोक असे बसायला लागले पान सुपारी घेऊन. खाल्ले लोक म्हणत, काय जागा बांधली भाऊनं, अंडरग्राऊंड सिस्टीम, भारी जागा बांधली. हा राहिला. हा म्हणे भूकंप झाला तर काही भादऱ्याचं काम. पण काही बिलिंदर बेकारच आहे. आणि झाला ना भाऊ भूकंप 2 घंट्यानं, ते घर बंद, खलास. लोक त्या गावातले ढाकी पडले त्याच्या. तो जर या गलीने येत असला ना, लोक त्या गलीने जाते, पण त्याच्या नजरेच्या सामने ना जात लोक, इतके ढाके पडले. मग एका जणाने बैल आणायचे होते बाजारातून. त्यानं मस्त बैल आणले नेरीच्या बाजारातून, पंढरपुरे. ₹1,00,000 जोडी. 4-5 जण सकाळी पायाले आले, चहा पाणी चालूच. हा तटी गेला. त्याला कोण बोलावलं का तटी? पण हा तटी गेल्यावर म्हणे, का केवढ्याचे आणले बैल? तर बुवा म्हणे 1,00,000चे. चहा बी पेला म्हणे, पण चालतील तर खरं. नेले ते अवतार दुप्याला वावरात. एक बसत जाय तर एक उभा राहत जाय. ते बाई म्हणे, तू आलता का बाळ्या? म्हणे, हो तो पसकास करणार आहे म्हणे. हे बैल लवकर इका, पण ठेवू नका आता. त्यानं शेवटी ते बैल इकून टाकले. मग त्या बुवाला पेरणं होता गहू. ते बाई म्हणे, ते काकड्यावाले उठतात की नाही, ता उठून चाला, म्हणजे तो दिसणार नाही.
पण योग काय झाला, त्या गावात सप्ताह होता, सप्त्यावाल्यानं आजची कशी भाजी होती मिरच्याची, अशीच मिरच्याची भाजी होती, हा दाबून जेल होता, 2-4 किलोला दाबेली होती. हा सकाळीच 5 वाजता यायचं झालं, वचन ऐका कमळापती, ज्याचं दुसरंच सुरू झालं. हा अंधाराची खाले, पण हे नवरा बायको गव्हाच्या पोतळ्या टाकून राहिल्या, मटेरियलच्या पोतळ्या. हे म्हणत चाल लवकर, तो उठ्याच्या अगोदर हे त्या चिचीच्या खाली गाळा बैल गेलं आणि तो उभा राहिला. ते बाई म्हणे, भाऊ बाळू फक्त बोलू नको, मी 2 क्विंटल गहू तुझ्या घरी आणून दे, पण तुला हात जोडून विनंती करते, तू फक्त बोलू. तो म्हणे, होतील तर आज की काही फायदा. अरे एकच पाहिजे, पण कसा पाहिजे. धन्य आम्ही जन्म आलो, झालो. आम्ही जन्माला आल्याचं आमचं धन्य झालं पाहिजे, आमच्या मायबापाचं धन्य झालं पाहिजे. एक पोरगा जर समजा मंडपात येऊन लग्न करत असेल, लोक त्याला विचारतात कोणाचा आहे होतो, नाव कोणाचं जाते, बापाचं माहित जाते. म्हणून तुकोबारा सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या, ठिकाणी जागृत असतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयातिया. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावाचं वर्णन नाही केलं, आपल्या कुळातील लोकांचं वर्णन नाही केलं, पण एका स्त्रीचं वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराजांना. ते स्त्री कोण? तिनं आपल्या एका मुलाला जन्म घातला, सुंदर स्नान केलं, गंधक पावडर केली आणि त्याला झोपू घालत आहे ती स्त्री. आणि ज्ञानोबा माऊली दुरून जात आहे दारावरून. ज्ञानोबा रायांनी त्या स्त्रीचं गीत ऐकलं. गीत काय म्हणते ते स्त्री? हा देह नाशिवंत मला मित्राचा बांधा,
नाव आहे मदालसा. तिने आपल्या मुलाला जन्म घातला. काय म्हणते, बाळा हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत मलमूत्रांचा बांधा. हा याच्यामध्ये फार दुर्गंधी आहे बाळा. हा जाणारा आहे, हा नाशवाणार आहे. आणि जे दिसत नाही ते सत्य आहे, आणि जे दिसणार आहे ते सर्व नाश पावणार आहे. मग काय दिसते काय दिसत नाही. शरीर दिसते, आत्मा दिसत. आत्मा सत्य आहे आणि शरीर खोट आहे. तुम्ही आपण जे प्रेम करतो हे शरीरावर. चांगला माणूस जर दिसला बसमध्ये तर आपण त्याला जागा देऊ. कशावर प्रेम करतो, बाहेर अंगावर, अंतरंगावर नाही करत त्याच्या. पण बाह्यरंग भक्तीने देव कळणार नाही, म्हणून अंतरंग भक्तीने देव कळला पाहिजे. ब्रह्मी ते प्रिमांडी, पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडी ब्रह्मांडाची एकता केली देवाला. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. पण लोकांना पिंडच समजत नाही, ब्रह्मांड अजिबात नाही. कशाला म्हणतात पिंड. मी काल एका ठिकाणी कीर्तनात विचारलं केलं, म्हटलं ऋतू किती आहे. कोणत्या वर्गात आहे तू, 12वी. ऋतू किती आहे, ऋतू 12वीत आहे तो. त्याचा काही दोष नाही, खरा घोर त्याला खिचड आहे ना, फक्त खिचडी चालू आहे. त्या शिकवणाऱ्याला माहित नाही, त्या शिकवणारे आहेत की नाही त्यालाही माहित नाही ऋतू किती आहे. मी काल विचारलं, म्हणलं का ऋतू किती आहे. 2 शिक्षक माग कीर्तनात बसले होते. ते म्हणे महाराज आम्हालाच नाही. आंधळा पुसते बैऱ्याने गाडी चालली बस असं चालू आहे. पगार घेणं सुरू आहे, लाख लाख रुपये महिना. त्याला माहित नाही ऋतू किती आहे. किती आहेत ऋतू. बरं आता हे रावतू कीर्तन कधी समजीन. पण तुमचा काही दोष नाही, आमचे सांगणाऱ्यालाच माहित नाही. हा माल इकडचा तिकडचा नाही, हा ओरिजिनल माल आहे. तर सांगणाऱ्याला माहित नाही. काल एका भागवतकाराचा मला फोन आला 9 वाजता. म्हणे बाबा, म्हणलं काय. म्हणे एका माणसानं प्रश्न केला, सुभद्रा कोणाची पोरगी आहे. म्हटलं तू भागवतातले पानं पलटू ना, घाबरणं तिच्यात आयतं बदलो खात, पण ती बुद्धी चालत नाही तिच्यामध्ये. मग म्हणे कोणाची आहे. आता मी न सांगाल त्याने बापाचं नाव. म्हटलं वसुदेवाची आहे. त्यानं तितकंच सांगलं पुढे त्या पुढच्या माणसाले. म्हणे वसुदेवाची आहे. म्हणे बापाचं मला माहित आहे. माहित सांग. लोक काय गंमत आहेत काय लोक. मग म्हणे बाबा आता तर 12 वाजले, तुम्ही झोपेचा टाइम झाला. म्हटलं हो. तो बा म्हणते बापाचं माहित आहे. माहित सांग. म्हणजे जांभळ भागवत रातभर थांबवलं तर सापडलं नाही राहिलं. आयता खाणार आले किंमत कळत नाही. एखाद्या बापानं जर 15,000चा मोबाईल एखाद्या पोराला घेऊन दिला, त्याला त्याची किंमत कळणार नाही. त्या 15,000 करता त्या बापाला किती रातच्या शिपा बदलावा लागल्या, किती पंप मारा लागले, किती टोले घ्यायला लागले, किती रात्रीचे दिवस करा लागले, हे कोणाला माहित. बापाला माहित. बापाला आयता खाणार आले आणि आयताला भेटणार आले काय माहित आहे. आम्हाला 6-6 वर्ष घासा लागलं आणि माधुरीला खा लागल्या. वरण तिच्यात, बेसन तिच्यात, मेथीची भाजी आणि त्याचं कालवण. आणि मग हे सापडलं. मी देतो सांगून काही तुम्ही डोक्याला बुद्धीला ताण देऊ नका. ऋतू आहेत 6. किती ऋतू आहेत 6. एक ऋतू 2 महिने, साईंदुनी 12. 6 महिने दक्षिणायन असते आणि 6 महिने उत्तरायण असते. आता कोणतं चालू आहे म्हणा, काय घेणं देणं आपल्याला, दाबणं सुरू आहे. कोणतं आयन चालू आहे आता. नाही, उत्तरायण लागेल आता 21 तारखेपासून. म्हणून 6 महिने दक्षिणायन असते आणि 6 महिने उत्तरायण असते. आणि त्या उत्तरायणात एकाच जणानं मरण मागितलं होतं आणि तो म्हणजे पितामह भीष्म. याला म्हणतात कथेची रूपरेषा.
मानता आली पाहिजे, मानल्या गेली पाहिजे. भगवान परमात्मा एका ठिकाणी सांगतात, अरे नष्टकी ब्रह्मचारी लग्न नाही केले पण संततीने भरले अवघे जग, संकल्प बायको नाही पाहिली, पतिव्रता झाली पुरुषाची, नवरा जन्मिला माय भोग त्याला, विभिचारी आला देवपणा. देवाला लग्नाचं काम नाही, कोरायची वाण नाही, असा देव आहे. त्याचं खंडन होत नाही म्हणून तो अखंड आहे, ज्याला कोणता लेप लागू होत नाही म्हणून तो निर्लेप आहे, ज्याचा कधी नाश होत नाही म्हणून तो अविनाशी आहे. मायातीत आहे, रूपातीत आहे, गुणातीत आहे असा असणारा भगवंत आणि त्याची प्राप्ती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. भागवतामध्ये गीतेमध्ये होते, मूकं करोति वाचानं यत् कृपातमहं वन्दे. असं पाहिजे आपल्याला. का बजत बस विठाला विठाला. जीवन हे अमोल किमतीचं आहे आणि आपल्याला मिळालेलं शरीर सुद्धा अमोल किमतीचं आहे. एक बुडा एका कोऱ्या देखत म्हणत आहे, आमच्या बाबतीत सोनं खूप स्वस्त होतं, आमच्या बाबतीत सोनं खूप स्वस्त होतं. आता ते पोरग येत होतं जरा वावरातून, या बुड्याने मुकट्यानं राहत नाही. हा म्हणे आमच्या बाबतीत सोनं खूप स्वस्त होतं. तो म्हणे 5-6 किलो घेऊन काऊन नाही ठेवलं, स्वस्त होतं तर. जास्त बोल नका म्हणे, आता जास्त बोलसान तर 2-3 आहे पुढचे राहील ते टाकीन पाळून. मग बुढीनं कोणाची बाजू घ्या भाऊ, बुढीनं कोणाची बाजू घ्या, बुड्याची घ्यायला पाहिजे की नाही. बुढी काय म्हणे, म्हणे भाऊ हे बुडा असंच इथं राहिलाय म्हणे, बुडा काही कमी नाही म्हणे, तू पोटात होता म्हणे, ती या बुड्यानं मा पोटात लात मारली होती म्हणे. तो मारीन की राहील त्याने. म्हणून जन हे तिला घेतल्याचे अंती हे काळीचे कोणीच नाही महाराज. अंतकाली एकट्याले येणार एकट्याले जाण्याचं आहे. मग त्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करती श्रवण अखंड संसारामध्ये कसं राहायचं, असून नसल्यासारखं आणि नसून असून नसल्यासारखं आणि नसून असल्यासारखं. जसं आपण हे मुलं बॉल खेळतात, भीतीला बॉल फेकून मारला कुठे येते तो बॉल, वापस परत येते आपल्याकडे. पण गाऱ्याचा पेंड मारा, काही काही असे गाऱ्याचे पेंड चिटकेल आहे कशाले, संसाराले. ते संसार सोडायला तयार. पण मरण असं आहे, कुठे कोणा ठिकाणी सांगून येणार नाही. किती राजे आले आणि आजपर्यंत निघून गेले, सांगता येणार नाही. येणार आहे मरण. मग त्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अभंगाच्या दुसऱ्या Oh
कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. एका वाद 2 पोरं होते. कोणाचा हरिक वाटते देवाले? एक होता सांगकाम्या समजते ना. बाबानं सांगितलं बैल पाणी पाज. त्यानं बैलाला पाणी पाजलं. बाप म्हणे काय बैल पाणी पाजले का? म्हणे हो. त्याला तारा कुटार काही ते कुठे सांगलं म्हणे तुम्ही काय सांगितलं? बैल पाणी पाज. बैल पाजले म्हणे. हा झाला सांगकाम्या. दुसरा होता आगव काम्या. दुसरा गेला नांदुऱ्याला बाजाराला. पायीचा रस्ता पहिला काळ. बस नव्हत्या, गाड्या नव्हत्या, म्हणून पायी निघाला बाजारासाठी. बाजार वगैरे केला. म्हातारी जरा बिमार होती आजी. म्हणे म्हातारीच्या गोळ्या औषधी घेऊन येतो. त्यानं बाजार केला. म्हातारीच्या गोळ्या औषध्या बी घेतल्या. 2 बांबू घेतले. पावभर सुतई घेतली. पावभर गुलाल घेतला. 1 मडकं घेतलं आणि सगळं पानं घेतले 25. 1 शाल घेतली. 1 लुगडं घेतलं आणि सरळ बांधून करून निघला. घरी आला. बाप म्हणे काल हे कशाला आणलं? म्हणे बुढीची तब्येत बरोबर नाही, बुढी बिमार आहे. आणि जर रात्यातून बुढी मेली तर सकाळी कोणाला जावं लागेल? पायीचा रस्ता म्हणे. हा झाला आगाऊ काम. म्हणजे न सांगता आगाऊच काम. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या 2 पेक्षा एकच असावा. पण कसा? कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. त्याचा हरिक देवाले वाटला पाहिजे. असा पुत्र जन्माला आला पाहिजे. आणि कशाने हरिक वाटते त्याचा? तर ज्या ठिकाणी त्या संसारामध्ये त्याच्यावरती केलेले संस्कार. हो, मी सांगितलं अगोदर लोक सुशिक्षित खूप झाले पण संस्कारित झाले नाही. संस्कार देण्याचं फक्त जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण राहिलं आणि तो म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. माझं 2 मे ते 30 मे पर्यंत मी मोफत शिबिर घेतो पोरांचे. 1 रुपया सुद्धा आश्रमावर मी मुलांचा फी घेत नाही. तशा करता धर्माचे कारण आज धर्माने त्याची गरज आहे आणि त्या मुलांना त्या संस्काराची गरज आहे. बघा तुम्ही आपला धर्मग्रंथ कोणता आहे रे बाळा? इतकी परिस्थिती आहे. म्हणजे शिबिरात हे मुलं जर असले तर याने निश्चित ते उत्तर देता आले. कारण गरज आहे काळाची. या मुलाची काही चूक नाही विचारायची. याला ते शिक्षक आहेत तेच शिकवत नाही. त्यालाच माहित नाही की याला काय शिकवतील. म्हणून त्याच्यामुळे भारतातील संस्कृती जी आहे ती बदलत चालली. आणि ती चालल्यामुळे आम्ही जे आपली संस्कृती आहे ते विसरलो. आमचे कपडे पहिले अंग झाकून होते. आपले कपडे कसे होते? अंग दिसत. आता मुलगा आहे का मुलगी आहे हे कठीण होते. अशी परिस्थिती चालू झाली. आणि याच्यामुळे धर्माचा नाश होत चालला. अधर्म वाढत चालला. लोकशाहीमध्ये विवरण होत चाललं. कळून न राहिलं. महाराज कालची घटना जरा पहा पेपरमध्ये. काय काय वाचायला येऊन राहिलं? याला दोषी कोण? याला दोषी तुम्ही आपण. की ज्या दोषामध्ये आपले लेकरं वाढतात, आपली मुलगी वाढते, आपला मुलगा वाढते, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. किती महाराजचे पोरं चांगले निघेलाय. तुम्हाला काय वाटतं आमची जन्म सुधी आहे? आपलं झाकाल लोकांचं उघडं करा. किती महाराजचे पोरं दाखवू बारवर. नाव घेऊन नाही सांगत. आता 30 डिसेंबर आहे. मागच्या 30 डिसेंबरने महाकीर्तन जळगाव खानदेशचं होतं. मी रोडनं येऊन राहिलो. ज्या धाब्यावर पाहिले त्या धाब्यावर सगळे हिंदूचेच पोरं होते. एकही मुस्लिम समाजाचा पोरगा नव्हता. आणि तिच्यातले 25% पोरं वारकऱ्यांचे होते. हे संस्कार कुठे दिले जातील? हे संस्कार शिबिरात दिल्या जातात. म्हणून त्याकरता पाण्यातल्या माशाला झपणं शिकवायचं काम नाही. आम्ही नुसतं बोलत नाही. तुमच्या समोर जो उभा आहे तो माझा मुलगा आहे. की महाराज नुसते बोलतात
हा गजानन महाराज संस्थांमध्ये इंजिनिअरिंग जे कॉलेज आहे आपलं गजानन महाराजचं तिच्यामध्ये आहे 6 वर्ष झाले पूर्ण. कशा करता? अरे जोपर्यंत आपल्या मुलावरती आपण जे संस्कार टाकणार नाही तोपर्यंत ते संस्कार तो घडणार नाही. इंजिनियर आहे तो, पण आज मी टाळ घेऊन उभा राहायचं मामाटीबाई, कारण ते शिकवा लागेल त्याने. कारण आपण वारकरी आहे आणि आपण हाळा काळाचे वारकरी आहे, आणि ज्या वारकऱ्यांकडे याची लाज वाटत असेल त्याने धंदे मांडले, धंदे. तुम्ही मारानं नको पंपावर पंप, तुमच्या डोक्यात भुसे भरले जायला काय समजत नाही. तो त्याला काशीले, एक म्हणजे त्याला गंगासागरले, एक म्हणजे त्याला वृंदावनले. हो बैतान बेडले आठी सांग ना आमच्या गावात काय सांगायचं आहे तुझे, तर तिकडे का हाल नाही तर मार्याने. पण भुसे भरल्या लोकांच्या डोक्यात, ते पैसे कमवून राहिले आणि हे पैसे भरून राहिले. मी स्पष्ट वक्तव्य आहे, मी कोणाला भेटबी नाही. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्य सांभाळावे, हे जयरामबाचं पिलू आहे. विठाला विठाला अनेक मार्ग आहे जगाच्या पाठीवर, पण या वारकरी संप्रदायामध्ये काल आमचे गुरुवारी बोलले परवा तुकाराम बाबा राऊत. तुकाराम बाबा म्हणत त्याला धंदा करणं आहे, त्याला ठराव करा तुम्ही किती देसाल. अरे काय लावला? त्या तुकोबारायांनी ज्या अभंग गाथा तयार केला, ज्या तुकोबारायांनी शरा अक्षरा वेगळा, तुका राहिला निराळा, पाहे निगम करा बोले विठ्ठल प्रसादे. मग डिझेल पेट्रोल का फुकट भेटी, एसटी वाला काय फुकट नाही, पण त्याने पद्धत आहे, हा विचार आहे. विचारानं देवाणघेवाण करा, देणाराला व्यवस्थित द्या की त्याला परवडलं, आणि घेणाराला व्यवस्थित द्या की त्यालाही परवडलं पाहिजे. आज संस्थेमध्ये विद्यार्थी निघतात पण घडून का राहिले नाही तर त्यांच्या पोटाला चिमोरा बसत नाही. आता जेवण आहे प्रत्येक संस्थेमध्ये आणि फुल जेवतात विद्यार्थी, अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे त्याची तयारी होऊन नाही राहिली, न व्हायला कारण. मग त्याकरता कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर डीएड बीएडच्या परीक्षा द्याच लागेल, अभ्यास करावाच लागेल, तोपर्यंत तुम्ही शिक्षक बनणार नाही. एखादा म्हणजे मी मास्तर होतो घरी बसून, तो घरी बसून मास्तर होईल पण कुकडचा होईल, ढोराईच्या मागचा, शाळेचा नाही, त्याला कॉलेज आहे. तसं संस्था आहे, जोपर्यंत संस्था काढल्या जात नाही, जोपर्यंत त्या ग्रंथाचं अध्ययन होत नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनी ग्रंथ पश्चिंती मध्यमा आणि वैखरी 4 वाणे आहेत. जारक अंडर उद्वेग 4 खाणी आहेत. आपण कोण्या खाणीतून आलो हे लोकांना माहित नाही, जाणं कुठे आहे हे लोकांना माहित नाही, मुक्कामाचं ठिकाण कोणतं आहे.
उद्वेग म्हणजे घाम, घामातून कोणाची उत्पत्ती झाली हे सर्व शास्त्रामध्ये आहे, ग्रंथामध्ये आहे. मग त्याकरता अक्षरा वेगळा, तुका राहिला निराळा. आणि तुकाराम महाराजची पद्धत कशी होती? तुकाराम महाराज त्या काळामध्ये आदला गरम करत होते. आदला इतक्यामध्ये लाल बुंद होता तो आदला. आदला समजते ना? जुन्या काळात आमचे गुरुवारी सांगायचे जयराम बाबा म्हणायचे ते आदला गरम करायचे आणि आदला गरम केल्यानंतर तो जिभेवर ठेवायचा. जर अभंगाचं अक्षर बरोबर असलं तर जगद्गुरु तुकोबारायांना चटका लागत नव्हता. आता आम्ही चाल बसवण्यासाठी अभंगातले शब्द वाढवतो किंवा कमी करतो. मग भजन गाणे ओंबळवाणी कशाला प्राप्त होते? अधोगती कुठे होऊन राहिली, पाणी कुठे मुरलं हे कळालं नाही. त्यामुळे नाश आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा रे आपलं हित कळालं पाहिजे. एका एका अक्षरामध्ये ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माची ओळख माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी 5000 अभंगाच्या गाथ्यात केली. माथा असेल तर गाथा कळी. गाथा एवढा साधारण नाही. ज्ञानेश्वरी या पुढचा विषय आहे. एक तरी ववी नाही तर चुकली या वर्म. एका गावात असाच कार्यक्रम होता सप्तावशे. एका बुवाचं बाईचं भांडण झालं. चुकली या वर्म. आता ते बाई त्या बुवाशी बोलले ना, ते तो बुवा त्या बाईशी बोलले ना. ते म्हणे काय भानगड झाली आता? तो बाजारात जाई भाजीपाला घेऊन ये, काही किराणा सामान घेऊन ये. 2-3 वर्षाची पोरगी होती, तिचं नाव होतं बाली. 5-6 वर्षाचा पोरगा त्याचं नाव होतं गोपाळ. गोपा म्हणे बाले ते सामान त्याचे आणून ठेवला. जे करायचं अशी ते बाली बाजूलाच नाही, दुसरीच बाली उठे सप्ता बोलत ना कोणाशी. ते बाईने स्वयंपाक झाला की म्हणे गोप्या स्वयंपाक झाला, जियाचा असेल तर तो बाजूलाच राहील. दुसरा 5.5 फुटाचा गोप्या उठे. एकूणमेकाशी बोलत ना. पण युवाला माहित पडला आपल्या युवाच्या घरात सप्ताह आहे. तो बुवा दुरून दिसला याला घरी गेला पाय उचलून. त्या बाईने म्हणे आपलं भांडण बंद. ते बाई म्हणे भैतान बेलण्यानं भागवत ऐकलं वाटते आज. म्हणे काहून बंद? नाही म्हणे बंद. म्हणे बंद तर बंद. युवा युवा पाहुणा आला म्हणे. यानं बाटली दिली पाण्याचे, हातपाय धुतले, साबू दिला. त्या बाईने चहा मांडला, चहा झाला. स्वयंपाकाला लागली. पुरणाच्या पोळ्या केल्या, खीर केली, वडे केले, भजे केले, खूप पदार्थ केले. आणि युवाई यायला बसले. मागच्या हप्त्यात त्याला पावशेर तूप आणून केलं. कधी? मागच्या हप्त्यात. मग आता जियाचं बी गणित आहे, झोप्याचं गणित आहे. कोणा दिशेने झोपा? दक्षिण दिशेला डोकं असलं पाहिजे आणि उत्तर दिशेने पाय असले पाहिजे. याने कोणा दिशेने बसा, नंतर रक्त पतलं करायच्या गोळ्या घ्या लागतात त्याचे काही दिवसाला. हे गणित आहे. हे कळलं पाहिजे. शास्त्र सगळं हे शास्त्र आहे. झोपा कसं, बसा कसं, उठा कसं, जेवण कसं करा. बाटली जर चमच्याला खळखळ वाजली, हा म्हणते घ्या भाजी, त्याला सांगा नाही झाला आमचं पाहिजेच नाही. कारण तो चमचा सांगते भाजी संपली. हा म्हणते वाढ अर्धी. अरे झाली ना भाजी, संपलं ना. चमचा सांगून राहिला. म्हणून ते खळखळ वाजवे ते बाई वाटीन चमचा. हा म्हणे तूप वाढलं आपल्या घरी, बघ तूप आहे. आता या भैतान बेलण्याला काही माहिती तूप झालं म्हणून. युवा देखत हा म्हणे तूप वाढलं, बघ तूप आहे. ते बाई म्हणे तू जाशील कुठे? तो तूपच काढतो थांब. आता बासारख्या साधू तो सत्यात कीर्तन मुळलं. युवाई बुवा होते जरा ठेकणे, घरचा बुवा होता जरा उंच. पण युवाई बुवाने घेतली लंबी बास समाई. चुकलिया वर्म वर्म चुकलं महाराज फेरा पडते. 12 वाजले. जगदंबा मातानं बाबूचं दांडका आणलं घरातलं काढून. म्हणे तुला तूप पाहिजे, जा. दोन्ही हाताने रग्गा टाकला. युवाच्या उरातच बसला. म्हणे तूप हा म्हणे बाई मी मागतलंच नाही. म्हणे हा भाऊ आहेत काय? निष्ठा झाली हो त्याची. हा जागी
हा म्हणे का झोप नाही येऊन राहिली काय? तो म्हणे झोप काय येईल, तूप तुम्ही न मागलं दांडक माऊरात बसलं. हा जागीच होता. हा म्हणे एक काम करा म्हणे, काय तुम्ही इकडच्या बाजूवर या म्हणे. आता ते बाई घरात गेली, त्या बाईचा 102 ताप होता, 104 झाला. यानं अधिक युवा तिकडच्या बाजूवर इकडच्या बाजूवर चुकलिया वर्म पुन्हा ते जगदंबा माता आली दांडक घेऊन बाबूचं. दोन्ही हातानं रका टाकला. तूप पाहिजे म्हणे, बाईनं मागतलंच नाही म्हणे. आता मी भाऊ निस्ताई झाली त्याची. त्यानं पाहिलं त्या गावात मुक्कामी टाईम होता. मुक्कामी लोक इतके कठीण व्हायला आहे. बापा बापा, आता त्या जालन्याच्या पुढे माझी कथा होती. ते म्हणत महाराज काही काम सांगा आम्हाला, फक्त हे नका सांगू. हो, ते म्हणत काय करतो आम्ही, तुम्ही कोणतंही सांगा, वर्गणी किती सांगा, फक्त हा विना नका सांगू. काय सांगू तुम्हाला, अशी घटना झाली एक दिवस, त्याचा नंबर आला का नाही, ते बाकीचे उठलेच नाही, वरच्या मजल्यात जाऊन बसून नाही. आणि तो बिचाराच्या मंडपामध्ये भागवताच्या एकटा. आणि 4:30 वाजता त्याला आला मिस कॉल महाराज, त्या बाबा तिकडच्या त्याला आला मिस कॉल. कोणीच काही उठे ना. हे वर आमच्या खोलीच्या वर येऊन झोपले सगळे वारकरी बंदे. तो बिचारा आवाज ते खालून, पण वर काही आवाज ये ना. तो घायल झाला. पण तशी मुक्कामी टाइम येते त्या गावले, जालन्यापासून 25 किलोमीटर पुढे आहे गेवराई म्हणून. ते मुक्कामी एसटी वाला कंडक्टर भाविक होता. तो म्हणे दर्शन घेऊ भागवतातून, विठोबाचं मंदिर होतं, विठ्ठल होतं, चालले जाऊ गाडी. तो दर्शनाला आला. हा म्हणे फक्त 5 मिनिटं घ्या. आधीचा तेलच होता. हा म्हणे फक्त 5 मिनिटं घ्या. साहेब म्हणे आलोच बाहेर गेलो की. हा तो बाहेर होता बिचारा कंडक्टर. तो म्हणे मला गाडी काढावं लागते बरं. म्हणे आलोच. तो गेला बाहेर. तो गेला, तो आलाच नाही. ड्रायव्हर गेला, कंडक्टर जो म्हणे बाबा टाइम झाला ना, गाडी काढा लागते ना. म्हणे आता हा येईना. तो म्हणे घे गाडी. येईना गाडी. खिडकी असते का नाही, तिच्यात त्याला टाकून त्याला कंडक्टर. गाडी गेली जालना डेपोले. डेपोत आली. मग हे सकाळून उठले मंडपावाले कार्यकर्ते. म्हणून महाराज येईना. म्हटलं मला काय माहित, कोणाला ड्युट्या होत्या, चौकशी करा. मग काशीरामबाची होती. म्हणे बरं बरं का भाऊ येईना. म्हणे मला जोरात काम आलं. मग कोणाला त्याला म्हणे कंडक्टर जो. ते डेपोत गेले तर चौकशी केली. आमच्या गाडी मुक्कामी गाडी आलती, त्याच्यावर कोणाकोणा ड्युट्या होत्या. त्यानं सांगलं हा नंबर, हा कंडक्टर ड्रायव्हर. ते मग काय राजा आमच्या सप्त्यात खंडन पडलं. तो हिला तुम्ही ना खाली ठेवला असेल. कंडक्टर म्हणे खाली नाही ठेव, जसा येलाय का नाही तसा वरच आहे, खाली ठेवलाच नाही, घेऊन जा. किती कठीण परिस्थिती आहे. लोक म्हणतात सगळं सांगा, पण येणा नका सांगू. आणि येण्यासारखं खरं पुण्यवान काम कोणतंच नाही महाराज. केवढाही कीर्तनकार असू द्या, केवढाही कीर्तनकार असू द्या, त्याला कोणाच्या पाया पडावं लागते. विनय करे एवढी सत्ता आहे विना करावाल्याची. पण लोक आहेत ते पटत नाही. विठ्ठला कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे विठोबा रखुमा. घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही.
तुकाराम महाराज म्हणतात त्या लोकांची सेवा मला घडू द्या. कोण्या? आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अंतुका म्हणे मज त्यांची सेवा. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडू दे देवा. त्या ठिकाणी सात्विक गुण निर्माण होतील. एवढं बोलून आजचा योगायोग आम्ही सकाळी 11-12 वाजेपर्यंत कालाचं कीर्तन झालं, कथा होती. आज काला होता आणि योगायोग आणि तो काला करून इथपर्यंत वेळेमध्ये पोहोचलो. तुमच्या मायबापाची सेवा घटली. सुंदर अशी टाळकरी मंडळी, सुंदर असे गायनाचार्य मंडळी, विनकरी बाबा, मृदंगाचार्य महाराज. मग तुम्ही माणसाने यायचे सगळ्याचे नावं घेतले ना आमचे. तुमचं काय काम? गजानन महाराजच्या चरणी फूल वाहतो वाकून आणि तुमचं सर्वांचं नाव घेतो ज्ञानेश्वर महाराजचा मान राखून. आता काय राहिलं का? आज योगायोग आहे. ज्यांच्या मुलाचा आज बारस, भूषण भाऊंच्या मुलाचा आजचा बारस. त्या निमित्त आजची कीर्तन सेवा. भगवान परमात्मा त्यांच्या मुलांना उदंड आयुष्य देव आणि कमीत कमी या संस्कारानं बारशावर कोणते कार्यक्रम असले पाहिजे हे फार गरजेचं आहे. मातेच्या स्वभावी पुत्राची घडण त्यात उज्ज्वल ठेवी आपुले वर्तन. गर्भवती बाईनं काय करावं काय करू नये, काय खावं काय खाऊ नये, काय पाहावं काय पाहू नये, त्याचे संस्कार गर्भावर पडतात. मुलगा झाल्यानंतर 5च्या दिवशी किंवा 12च्या दिवशी किंवा बारशाच्या दिवशी काय करा, किती खळे आणावं लागतात 5च्या दिवशी? करत नाहीत 5. मुलीला काय गरज आहे त्या पाट्याची, काय गरज आहे त्या ओरोट्याची? हे कशात आहे? सगळं भागवतात आहे. सांगणारा पाहिजे तसा. त्या दिवशी सती येते, सतीत कोरा कागद ठेवला जाते, एक पेन ठेवल्या जाते आणि ते सती येते आणि ते सती त्याचं सगळं मरेपर्यंतचा हिशोब लिहून देते. त्या मुलाचा असो का मुलगी असो 5च्या दिवशी त्याला म्हणतात सतीचं अक्षर ब्रह्माची रेष. या मुलाचा संबंध कुठे होईल, याचं लग्न कुठे होईल, हा किती संपत्ती कमवू शकेल, हा किती वर्ष जगील, हा कसा जगील, कुठे मरील, हे सरळ लिहणारा कोण आहे माहिती आहे का? हा सगळा हिशोब ठेवणारा आहे चित्रगुप्ता. आणि चित्रगुप्ताच्या जवळ हा सगळा हिशोब असते. आणि ज्या दिवशी आपली मेमरी काढल्या जाते, आपला हिशोब काढला जाते, त्या दिवशी चित्रगुप्ता हे सगळं सांगते. तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे? अरे एकाच व्यक्तीने विचारलं होतं चित्रगुप्ताने भगवान कृष्णाने. भागवत कथेतल्या 7व्या स्कंदामध्ये कथा येणार. 12 स्कंद आहे भागवतामध्ये, 18,000 श्लोक आहे. एका श्लोकाचं विचलन केलं परमात्मानं. 18,000 श्लोक आहे श्रीमद भागवतात. 12 स्कंद आहे. तिच्यातल्या 7व्या स्कंदामध्ये एक प्रश्न विचारणारी व्यक्ती देवाकडे येते, चित्रगुप्ताकडे. तो म्हणजे पितामह भीष्म, की माझ्या आयुष्यात बापा करता या जगाच्या पाठीवर ब्रह्मचारी राहणारा एकच मुलगा होऊन गेला, तो म्हणजे पितामह भीष्म, त्याचं नाव. आणि ज्या वेळेस त्याला ही अवस्था निर्माण झाली, त्याने विचारलं माझ्या आयुष्यात मी पाप केलं नाही, मला हे सजा का? त्यावेळेस चित्रगुप्तानं सांगितलं मार्गशीर्ष महिना होता, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता आणि त्या गुरुवारी तुम्ही 13 वर्षाचे होते, तुम्ही एक पाचीपिंगा पकडला होता, त्याला एक काटा टोचला होता आणि त्याची भिंगरी केली होती. कशाची? पाचीपिंग्याची. त्याची हे पत्ना आहे म्हणे 41 दिवस या बाणावर झोपा. अरे देवानं कर्माला सोडलं नाही, तुम्हा आपल्याला कर्म सोडी त्याकरता ते त्या दिवशी लिहिल्या जाते 5च्या दिवशी.
त्याने म्हणतात सतीचं अक्षर आणि ब्रह्माची रेष त्या दिवशी ते होते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सर्व आपल्या करता आहे. फार सुंदर विवेचन आहे भागवतामध्ये, फार सुंदर सुंदर कथा आहे परमात्मा टाकेल, पण समजल्या पाहिजे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारे रे पाषाण महिमान नामाचे. नामात थोडी ताकद आहे की पाषाण तरले नामानं. तुम्ही आपण करणार नाही. हा वलाचा वाल्मिक झाला पण नाम घेता कोण वाया गेला. म्हणून असे मुलं जन्माले आले आणि त्याच्या भाषात जर कीर्तन असलं, मी आयुष्यात सांगतो तो मुलगा कधीच वाया जाणार नाही आणि तो त्याच्या मायबापाला कधीच घराच्या बाहेर काढणार नाही. आता आजची परिस्थिती खराब आहे. ज्याचे पाय जायला आहे त्याच्यावर 2 मिनिटं बसा, ज्याचे डोळे जायला आहे त्याच्यावर 5 मिनिटं बसा, ज्याचे हात जायला आहे त्याच्यावर 5 मिनिटं बसा आणि ज्याच्या हातच्या किल्ल्या जायला आहे, किल्ल्या जायला समजतात तुम्हाला, त्याच्यावर बसा. ते म्हणतात काही पडेल नाही भाऊ याच्यात. काय गाठरं लागलं होतं काय? कठीण काम आहे. म्हणजे माझ्या भागवतात कोणते लोक असतात महाराज सांगून राहू दे. भागवतात कोणते लोक असतात ज्याला दिसत नाही ते भागवतात, ज्याला ऐकू येत नाही ते भागवतात, ज्याला चालता येत नाही ते भागवतात. एक बुडी मला जाणल्याने म्हणे आज कुठे आहे ग्रंथ कुठं टाकू कुठं टाक मग अंगावर दिसेना सोशे काय फायदा आहे काय? किती कठीण परिस्थिती आहे. जर लोक हातपाय चांगले आहेत तर लोक परमार्थ करा. ज्याला दिसत नाही, ज्याला ऐकू येत नाही, ज्याला चालता येत नाही, जे संसारात कामी नाही ते आमच्या लोकांनी खास जीवन बोंबल तू जायला सांग. अंदा पुस्तक बैलांनी गाडी चालली काय सांगता. बरं आज तरी चांगली साथ भेटली मले. हो परवा दिवशी का गावले कीर्तन होतं, अभंगाची शाख होते टेलर. एका जनार्दनी घडो त्याचा संग, ते म्हणत एका जनार्दनी घोडो त्याच्या संग. काय पुसता चिकन मुनियाची साथ पुरली पण असे नाही पडले. खासच चालतं दिशाला काही साजरे आहेत काय? दिशाला काही मोठे खास नाही, खासच आहे. काय काही बैल दिशाला खासच उद्या शिंगाचा तयार झुपला की वंडापूरला वंडा काय कामी तो कसे आहेत टाळकरी. दिशाला काय मोठे खास नाही पण खासच आहे, म्हणाले बी खासच आहे. आनंद वाटला. तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही ज्ञानेश्वर